हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सकाळी लवकर आवरलं आणि देवपूजेला सुरुवात केली. तर इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे देवपूजा करून झालेली आहे आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत तर ह्या नवीन आणलेल्या आहेत. ताट, त्याच्यानंतर वाट्या वगैरे सगळंच नवीन आणलेलं होतं आणि मला प्राणप्रतिष्ठा करायची होती. स्वामींची सुद्धा मूर्ती तुम्ही बघू शकता. खूप छान मूर्ती आहे आणि मला खूप आवडली. तर हे देवाला गेले होते तर तिथून आणलेली होती. देवपूजा करून झाली त्याच्यानंतर आता सुरू झालेली आहे दिवाळी. तर दिवाळीचा फराळ वगैरे बनवायचं चालू आहे. विकतची म्हणजे बुंदी आणलेली होती तर त्याचं लाडू बनवायचं चालू होतं. त्यासोबतच करंज्यासुद्धा बनवायच्या होत्या. तिळाच्या करंज्या बनवायच्या होत्या आणि रव्याच्या पण. तर दोन्हीचं सारण बनवून ठेवायचं होतं. तर त्याचीसुद्धा तयारी चालू होती. ते फायनली लाडू बनवून झालेले होते आणि एकदम छानसुद्धा झालेले होते. तर 3 वाजलेले होता. श्रीला आणायला जायचं होतं. उर्वी पळत होती रस्त्यावरून आणि ऊनसुद्धा कडक पडलेलं होतं. तर घरी आले, लाडू वगैरे सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं. घरातलं सगळं आवरलं, भांडी वगैरे सगळी घासून ठेवली आणि भरपूर अशी भांडी पडलेली होती. तोपर्यंत चहाचं टाईम झालेलं होतं. चहा बनवला, पप्पांसाठी दिला आणि घराचं पण काम चालू आहे. 2 कामगार होते, त्यांना चहा नेऊन दिला. त्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता थोडंफार मी घर दाखवते ह्याच्यामध्ये. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेनच. तर उर्वी झोपली होती, ती उठली. त्याच्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे बनवून झाला आणि गावाकडं आहे त्याच्यामुळे संध्याकाळी भाकरीच बनवतो. तर आज कामवालेसुद्धा खूप वेळ थांबलेले होते. तर लाईटचं थोडं काम राहिलेलं होतं त्यांचं, तर ते त्यांनी केलं. त्यानंतर म्हणजे हे गेले होते खानापूरला आणि येताना फटाके घेऊन आलेले होते आणि आमच्या चालल्या होत्या शंकरपाळ्या बनवायच्या. तर पीठ बनवून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो नवीन घरामध्ये. तर मंदिराचं थोडं काम राहिलेलं होतं तर ते पूर्ण झालेलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.